हे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे रेशम, आज ब्रेकफास्टला साबुदाण्याची खिचडी बनवली का ग? वाटलंच मला. माझ्या रूम पर्यंत मस्त वास येत होता. मी म्हणलं आज मम्माने साबुदाण्याची खिचडीच बनवली. बघ अमर, हा फायदा असतो लाडका असण्याचा. असं? पण डीजे, ही खिचडी आत्तूनी नाही अरुवहिनीने केली आहे. हा, पण ही खिचडी सगळ्यांसाठी बनवली नाहीये वहिनीने. फक्त आमच्या लाडक्या ब्रो साठी बनवलंय. काय रेशम? आमच्यासाठी पण काहीतरी बनव ना स्पेशल अरुवहिनी. काय फक्त डीजे साठी? वहिनी वहिनी लवकर वाढ ना. खाऊन ब्रो, खाऊन तर बघ. हा, आणि वहिनी आज टिफिन मध्ये पण दे. ब्रो लंच ब्रेक मध्ये पण खाईल. काय ब्रो? दिग्विजय, काय खातोयस काय तू? हे इतकी तुपकट खिचडी. शंभू, तुला माहित नाही दिग्विजय इतकी तुपकट खिचडी खात नाही म्हणून, तरी अशीच बनवलीस? आत्तू, पण ही खिचडी शंभूनी नाही अरुवहिनीने बनवली आहे. हो का? अरुंधती, अगं इतकी तुपकट खिचडी आय एम सॉरी. आम्ही तुला का सांगतो हे सगळं? तुला तरी कसं माहित असणार? राधिकाला सुद्धा कळत नाही. किती वेळा सांगितलंय राधिकाला, अरुंधती या घरात नवीन आहे, गावाकडची आहे ती, तिला काय कळणार आहे? पण कळतच नाही राधिकाला. एवढं तूप तेल तिने कधी बघितलंही नसेल स्वतःच्या घरात. दिसलं भरपूर म्हणून ओतलं असेल. राधिका सुद्धा ना. अरुंधती ही अशी तुपकट खिचडी नाही बनवत सरंजाम्यांकडे. आणि इथे सगळं नॉनस्टिक पॅन मध्ये बनतं ना. नॉनस्टिक पॅन वगैरे नसेल ना तुझ्या गावामध्ये? इतकी तुपकट खिचडी चांगली नाही दिग्विजयच्या तब्येतीसाठी. खरंच नीट लक्षात ठेव. आणि नसेल तुला काही काम जमत तर नको करूस. खूप सारे नोकर चाकर आपल्याकडे, ते करतील. कळतंय ना तुला अरुंधती आम्ही काय सांगतोय? बरोबर आहे तुमचं. मी नॉनस्टिक पॅन्स कधीच वापरले नाहीत. काय आहे ना, आमच्या गावात ना हवाच अशी आहे ना की असं तेलकट वगैरे सहज पचतं. हो, त्यामुळे असे नॉनस्टिक पॅन्स कधी वापरायची वेळच आली नाही. आणि मला माहिती आहे यांना तेलकट चालत नाही. राधिका काकूनीच सांगितलं मला. त्यांच्या देखरेखीखालीच केली आहे खिचडी. तुमच्या पद्धतीचीच आहे. तुम्ही पण खाऊन बघाल आणि सांगा मला कशी झाली. येस मामा, ट्राय करायला काय हरकत आहे ना? चलो खा के तो देखते. ऑसम वहिनी, मस्त झालंय. अमेझिंग. सिरियसली अरुवहिनी, खिचडी एकदम मस्त झाली आहे.
यू आर द बेस्ट वहिनी. चला, आज आपल्याला खूप काम आहेत. आज मित्तल डीलर्स बरोबर मीटिंग आहे. अमर, तू आणि दिग्विजय दोघांनी अटेंड करायची ती. आमची जरा काही कामं आहेत ती संपवून आम्ही ऑफिसमध्ये पोहोचतो. ओके मामा. छान झाली आहे. हा का तुमचा स्पेशल चहा? कधीपासून पाहतोय फोनवर बोलताय? कुणाचा अर्जंट फोन येणार आहे का? अरे हो रे बाबा, म्हणजे काय, सध्या बिझी माणूस आहे मी. कधी कधी वाटतं ना, हा फोन फेकून द्यावा. काय आहे ना. हॅलो मिस्टर देसाई. हा बोला. हा करूया ना डील. अच्छा 5 लाखाची. हा करूया, काही टेन्शन नाही. डोंट वरी, मी आहे ना. ओके, थँक्यू. काय शंतनू, कोणाशी बोलतोय? अरे 5 लाखाची डील करतायत ते. 5 लाखाची? काय शंतनू शेठ, तुमची मजल लय वाढली आहे. कुठे असेल तर आम्हाला पण चिटकवा की. अरे चिकटव रे चिकटव. एकदा आपला बिझनेस सुरू झाला ना की तुम्हा दोघांना पाहिजे तिथे चिकटवलं. ओके, एक मिनिट. हॅलो. हा मॅम. हो आहेत ना आपल्याकडे माणसं. हो पाठवतो मी त्यांना. काय म्हणाला? पगार पगार पगाराचं बोलूया ना आपण नंतर. हा ठीक आहे. ओके ठीक आहे, चालेल. हा थँक्यू. बघितलं, आत्ता तुम्ही विषय काढलात आणि तिकडे वेकन्सीज पण सुरू झाल्या. पाठवूया आपण तुम्हा सगळ्यांना तिकडे. ओके. काय शंतनू शेठ, हा तुमचा फोन अजबच आहे राव. वाजला नाही तरी तुम्हाला कसं कळतं फोन आलाय ते? अरे तुम्ही व्हायब्रेटरवर ठेवलाय रे. फोन आला की असं थरथरतो, मग कळतं मला, मग मी उचलतो. बरं ते जाऊ दे. चहा घे ना. हो नक्कीच. हा चहा दे ना. बरं तुझा मॉडेल काय रे, जरा दाखवता. खूप महागातलं मॉडेल आहे. अरुच्या सासूने दिलंय रे, लग्नात गिफ्ट दिलंय. अरे बघू दे की. अरे बघू म्हणजे काय, उद्या पण आम्ही असा मोबाईल घेऊ की. दाखव ना. हे घे. 4 मेगापिक्सल कॅमेरा, 4 GB मेमरी कार्ड. आपटला तरी तुटत नाही हा फोन, एवढा दणकट आहे. मस्त आहे रे, चांगला आहे फोन. हे आपण पण असलाच फोन घ्यायचा. हा काय? नक्की नक्की. ए लायकी आहे का तुमची? 15,000च्या वर किंमत आहे याची. एक मिनिट जर. हॅलो. हा बोला. हा सर, हो करूया ना. कधी? हा काय दाजी शोधतायत तुला. आणि हे काय फोन चालू झाला तुझा? अब बघ, काल सांगत होतो ना दुरुस्तीला दे म्हणून. फोन शिवाय पानच हालत नाही याचं. बरं आता चालू झाला ना फोन तुझा. बघ दाजी शोधतायत बघ तुला. बरं ठीक आहे. ते लिहून ठेवा पैसे, मी आलो. ए शंतनू, काय आलं? 4 मेगापिक्सल, 4 GB मेमरी. काय राव? काय 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 आमची लायकी नाही बुवा. शंतनू शेठ 5 लाखाची डील केली आहे ना, त्या डील मध्ये आधी फोन घ्या, नंतर बोला आमच्याशी. अरे मोठं. शंतनू शेठ जरा फोन लावायचा आहे मला. फोन देताय ना?
चला येतो मी, बघतो तुम्हाला येतो. वा अरुंधती वा, नवऱ्याचं मन जिंकण्याचा रस्ता पोटातून जातो हे चांगलंच कळलंय तुला. दिसायला या गोष्टी फार क्षुल्लक वाटतात, पण त्यांचा परिणाम फार वेळ राहतो आणि त्याचा उलटा परिणाम तुझ्यावर होऊ शकतो पद्मिनी, लक्षात ठेव. ही आमची सून, ते सोनपूर नावाचं एक खेडेगाव आहे, तिथून आणली आम्ही हिला. हॅलो, बोला मिसेस मलिक, आज बऱ्याच दिवसानंतर फोन केलात. अहो काहीतरीच काय पद्मिनी, तुम्हीच खूप दिवसांनी फोन उचललात. अहो काय हे, कुठे आहात कुठे? अहो कुठल्याच पार्टीत दिसत नाही, फंक्शन मध्ये नाही, आणि दिग्विजयचं लग्न झाल्यापासून तर तुम्ही फारच बिझी झालात. आणि किटी पार्टीला तर तुमचा नकारच असतो, निदान तिथे तरी भेटलो असतो, तेही नाही. मिसेस मलिक, आय एम अ बिझनेस वुमन. हे सगळं किटी पार्टीज वगैरे आमच्यासाठी नसतं, प्लीज. नो 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 नो, या वेळेला तुम्हाला किटी पार्टीला यावंच लागेल. अहो बरेच दिवस झाले आपण भेटलो नाही आहोत, आणि आता काय सुनबाई आली आहे. अहो आता तरी फ्री व्हा या सगळ्यातून. मिसेस मलिक, आम्हाला कन्व्हिन्स करू नका, खरंच. हो, इतकं काम असतं की वेळच होत नाही. अहो मग तुमच्याच बंगल्यावर ठेवू की आपण पार्टी, आणि तुमची सुनबाई आहेच की, ती करेल सगळं. यू डोंट बॉदर. आणि आम्ही पण पाहू की सरंजामे घराण्याची सुनबाई कशी आहे ती. ओके ओके मिसेस मलिक, करूया आपण पार्टी आमच्याच बंगल्यावर. तुम्हाला आमची सुनी बघायला मिळेल. यू ऑल आर वेलकम मिसेस मलिक. सगळ्यांना निरोप द्या. आजच दुपारी आमच्या बंगल्यावर, सरंजामी हाऊसवर. ठरलं? ओके, सगळ्यांना कळवा. बाय. ओके, थँक्यू पद्मिनी, बाय. कामं करण्याची फार हौस आहे ना तुला अरुंधती. कर कर काम कर, करच. That's what I like of पद्मिनी. सगळी तयारी कशी एकदम परफेक्ट, व्यवस्थित, चोख. I'm jealous of you. हे सगळं इतकं सहज कसं काय जमतं तुम्हाला? हो ना, पार्टीज, फंक्शन्स आणि काम एवढं सगळं मॅनेज करायचं म्हणजे खूपच अवघड असतं. मला तर फक्त पार्टीज अटेंड करायलाच आवडतं. आणि आता तर यांची सून आली, मग तर काय कामं कमी झाली असतील. नाहीतर आमची सून डबल काम करून ठेवते. तिची सगळी कामं मलाच करावी लागतात. काय पद्मिनीजी, कुठे तुमची सून? नाही, आम्हाला पण भेटायचंय तिला. बोलावते. अरुंधती, अरुंधती, बाहेर ये. बघ तुला भेटायला कोण आलाय. ही आमची सून अरुंधती. ते सोनपूर नावाचं एक खेडेगाव आहे, तिथून आणली आम्ही हिला. अरुंधती, हा आमचा सगळा ग्रुप. या मिसेस मलिक,
मलिक इंडस्ट्रीजचे अरविंद मलिक आहेत, त्यांच्या मिसेस या मिसेस मुजुमदार अँड सन्सचे अजय मुजुमदार, त्यांच्या पत्नी या मिसेस मोटवानी आणि या मिसेस कुलकर्णी. नमस्कार, मी अरुंधती राजे सरंजामे, सरंजामे घराण्याची सून. हे काय अरुंधती? सुख तुम्ही दिलेलं. तशी गप्पच असते. म्हणजे एवढ्या मोठ्या लोकांमध्ये उठण्या बसण्याची सवय नाही ना तिला. एकदम शांत आणि सरळ, नाकासमोर चालणारे. आपण भलं, आपलं काम भलं, कुणाच्या आध्यात ना मध्यात. आणि तसंही इथल्या सगळ्या सुखसोयींची तिला कधीच सवय नव्हती ना. तिकडे काहीच नव्हतं गावी. रेग्युलर लोड शेडिंग होतं त्या गावामध्ये, नाही अरुंधती? जेवणाचं काय झालं अरुंधती? हो आहे, तयार आहे, मी आणते. हा स्वतःहून सगळं करायची हौस आहे फार तिला. साबुदाण्याची खिचडीच बनवली, आमच्या तोंडाची चव गेली म्हणून कोथिंबिरीच्या वड्याही बनवल्या होत्या. आम्ही पण काही कमी करत नाही तिला. दागिन्यांनी मढवून टाकली आहे तिला. दागिने म्हणू नका, साड्या म्हणू नका, काय हवं ते. खूप सुखात आहे अरुंधती. इतकं सुखात ठेवलंय आम्ही तिला की ती फक्त जेवणासाठी तोंड उघडत. आणि इतकी सगळी सुख दिल्यावर सुना गप्प बसणारच नाही का? काय मिसेस मलिक? हे काय अरुंधती? सुख तुम्ही दिलेलं. बाकीच्यांचं माहिती नाही, पण तुमच्या सुनेला अशा वरवरच्या सुखाची सवय नाहीये. आणि तुमचं सुख ह्यात असेल तर माझ्याकडून हे परत घ्या. कारण तुमचं सुख मला जास्त महत्वाचं आहे. सगळं सांभाळता आलं पद्मिनीला, पण स्वतःची सून काही सांभाळता आली नाही हो. इथेही सुनेचंच राज्य आहे तर.
पद्मिनी, तुमची सून इतरांपेक्षा वेगळी आहे. तिला या भौतिक सुखांपेक्षा आंतरिक सुख महत्वाचं वाटतं किंवा लकी अशी सून मिळायला भाग्य लागतं. थँक्यू सो मच.